नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी मराठी विषयातील पाठ क्रमांक 4 आभाळातील फरकांड्या या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. तर पाहूया इयत्ता चौथी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 आभाळातील फरकांड्या या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. लेखकाचे चित्रकलेचे साहित्य: रंगपेटी, कागदाचा तुकडा, काळी पेन्सिल, खपटे. प्रश्न क्रमांक 2. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. लेखक कोणाची वेडीवाकडी चित्रे काढत असत? उत्तर: ज्यांचा ज्यांचा राग यायचा त्यांची लेखक वेडीवाकडी चित्रे काढत असत. 2. लेखकाचे रविवारचे मित्र कोणते? उत्तर: रंग, पेन्सिल, रबर, कागद हे लेखकाचे रविवारचे मित्र बनले. प्रश्न क्रमांक 3. 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. 1. शाळेला सुट्टी असली की लेखक काय करायचे? उत्तर: शाळेला सुट्टी असली की लेखक तालुक्याच्या गावावरून आणलेली रंगपेटी आणि कागदाचा तुकडा काढून गुपचूप गच्चीवर जाऊन बसायचे. काळी पेन्सिल, पाण्याची वाटी व हाताखाली धरायचे खपटे घेऊन ते चित्र काढत व त्यात रंग भरत. सुट्टी असली की ब्रश घेऊन फरकांड्या मारण्याची सवय लेखकाच्या अंगवळणी पडली. 2. लेखक चंद्र सूर्याची चित्रे केव्हा काढत असत? उत्तर: लेखकाला सुट्टीच्या दिवशी चित्र काढण्याची सवय लागली. झाडाकडे बघावे, झाड काढावे, घराकडे बघावे, घर काढावे. घोडा, उंट, मांजर हे लेखकाच्या कायमच चित्रात दिसायचे. बिचारे हाती लागले नाहीत तरच लेखक चंद्र सूर्याची चित्रे काढत असत. 3. आकाश रंगवताना आकाशाचे रंग कसे बदलत गेले? उत्तर: लेखकाने आकाश रंगवायला घेतले. बशीत 2 थेंब पाणी टाकून निळा, तांबडा आणि जांभळा रंग कालवला. तिन्ही रंगांचे ओघळ एकत्र झाले आणि त्याचाही एक रंग बनला. आकाश कधी धुसर झाले, कधी निळे सावळे, कधी केशरी झाले तर कधी गर्द कुंकवासारखे झाले. अशा प्रकारे आकाशाचे रंग बदलत गेले. 4. आकाश रंगवताना आईची फटफजिती कशी होत असे? उत्तर: आई आकाश रंगवायला कुंचला रंगात बुडवायची. पक्षाने पंख फडफडावेत तसे आईचे व्हायचे. रंगाने भरलेली बोटे इकडे तिकडे लागायची. आई एखाद्या फुलपाखरासारखी रंगीबेरंगी दिसायची. आकाश रंगवताना आईची अशी फटफजिती होत असे. प्रश्न क्रमांक 4. विचार करा व सांगा. 1. रिकाम्या वेळात तुम्हाला काय करायला आवडते? उत्तर: रिकाम्या वेळेत मला पुस्तके वाचायला, गोष्टी ऐकायला, चित्र काढायला आणि मित्रांसोबत खेळायला आवडते. तसेच झाडांना पाणी घालणे व निसर्गात फिरायलाही मला आवडते. सुट्टीच्या दिवशी आईच्या मोबाईलवर थोडा वेळ गेम्स खेळणे तसेच रील्स बघायलाही मला आवडते. 2. चित्र काढताना रंग नसतील तर याबद्दल तुमचे मत सांगा. उत्तर: चित्र काढताना माझ्याजवळ रंग नसतील तर मी रंगीत पेन्सिली, स्केच पेन किंवा रंगखडू वापरेन. तेही नसतील तर पेन्सिलने रेखाटन करेन. रंग मिळाल्यावर चित्र रंगवेन. 3. तुम्ही या पाठाला कोणते शीर्षक सुचवाल? उत्तर: या पाठाला रंगांची किमया किंवा माझी चित्रकला अशी शीर्षके सुचवता येतील. 4. तुम्ही चित्र काढताना घडलेल्या गमती जमती सांगा. उत्तर: एकदा मी निसर्ग चित्र काढत होतो. रंग भरताना चुकून हिरवा रंग नदीत पडला.
मग नदीच हिरवी दिसू लागली. ते पाहून माझे मित्र हसू लागले. नंतर मी चित्र दुरुस्त केले आणि सर्वांनी माझ्या चित्राचे कौतुक केले. 5. झाडे बोलू लागली तर या विषयावर 6 ते 8 वाक्य लिहा. उत्तर: एके दिवशी झाड माझ्याशी बोलू लागले. मी तुम्हा माणसांच्या खूप उपयोगी पडतो. मी तुला शुद्ध हवा, फुले, फळे आणि गार सावली देतो. त्यामुळे मला पाणी घाल व माझी काळजी घे. माझ्या फांद्या विनाकारण तोडू नकोस. मी झाडाला त्याचे रक्षण करण्याचे व भरपूर झाडे लावण्याचे वचन दिले. प्रश्न क्रमांक 6. विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. मऊ, कडक. 2. मित्र, शत्रू. 3. सरळ, वाकडे. प्रश्न क्रमांक 7. खालील कोष्टकात काही रंगांची व चित्रसाहित्यांची नावे लपलेली आहेत. ती शोधा व त्यांची नावे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या कोष्टकात लपलेली रंग व चित्रसाहित्यांची नावे आता आपण लिहूया. कागद, पांढरा, पिवळा, तांबडा, जांभळा, पाणी, लाल, केशरी, ब्रश, पेन्सिल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे रंग व चित्र साहित्य आपण कोष्टकातून शोधून लिहिलेली आहेत. त्याचबरोबर कोष्टकात सुद्धा चौकट करून ती दाखवलेली आहेत. प्रश्न क्रमांक 8. दिलेल्या वाक्यातील विशेषणे ओळखा. 1. सुजाण माणसे सर्वांना मदत करतात. या वाक्यातील विशेषण आहे सुजाण. माणसे कशी? सुजाण. 2. आज मी तिखट भाजी खाल्ली. या वाक्यामध्ये तिखट हे विशेषण आहे. भाजी कशी? तिखट. भाजी या नामाबद्दल तिखट हा शब्द माहिती देतो. 3. जंगलात हिंस्र प्राणी होते. या वाक्यामध्ये हिंस्र हे विशेषण आहे. प्राणी या नामाबद्दल माहिती ते सांगते. 4. राजा दयाळू होता. राजा कसा? दयाळू. दयाळू हे विशेषण या वाक्यामध्ये आले आहे. 5. मैदानावर 18 मुले होती. या वाक्यामध्ये 18 हे विशेषण आहे. मुलांची संख्या सांगणारे, मुलांबद्दल माहिती सांगणारा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 9. नाम व विशेषणांच्या जोड्या जुळवा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 2 चौकटी दिलेल्या आहेत. एका चौकटीमध्ये विशेषणे आहेत आणि दुसऱ्या चौकटीमध्ये नामे आहेत. नाम व विशेषण यांची योग्य जोडी आपल्याला या चौकटीतून शोधून लिहायची आहे. पहिली जोडी आहे तिखट भाजी, उंच पर्वत, बोलकी बाहुली, गोड आंबा, कडू कारले, सुंदर फूल. तर अशा प्रकारे दिलेल्या चौकटींमधून नाम व विशेषणांच्या जोड्या आपण लिहिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 10. रिकाम्या जागी कंसातील विशेषणे लिहून वाक्य पूर्ण करा. कंसात दिलेली विशेषणे आहेत रंगीबेरंगी, उंच, अप्रतिम, तिसावा, उबदार. पहिलं वाक्य: रस्त्याच्या कडेला टिंबटिंब माणूस उभा होता. उत्तर: रस्त्याच्या कडेला उंच माणूस उभा होता. 2. हिवाळ्यात टिंबटिंब कपडे घालतात. उत्तर: हिवाळ्यात उबदार कपडे घालतात. 3. बागेत टिंबटिंब फुले होती. उत्तर: बागेत रंगीबेरंगी फुले होती. 4. मयूरने टिंबटिंब चित्र काढले. उत्तर: मयूरने अप्रतिम चित्र काढले. 5. आईचा टिंबटिंब वाढदिवस होता. उत्तर: आईचा 30वा वाढदिवस होता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे रिकाम्या जागी दिलेल्या नामांना योग्य विशेषणे आपण कंसातून निवडून लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 11. प चा शब्दपंखा पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काही शब्दसमूह दिलेले आहेत आणि त्या शब्दसमूहापासून प या
अक्षरापासून सुरू होणारे शब्द आपल्याला शब्दपंख्यात लिहायचे आहेत. 1. सप्तरंगातील 5वा स्वर प. 2. एका हाताची एकूण बोटे 5. 3. एक रंग पिवळा. 4. पिवळे वस्त्र पितांबर. 5. खूप या शब्दासाठी वापरला जाणारा शब्द पुष्कळ. 6. पावसामुळे नदी नाल्यांना येणारा पूर. आणि 7. प च्या 14 कडीतील 7वे अक्षर पे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे प च्या 14 कडीतील अक्षरांपासून सुरू होणारे शब्द आपण लिहून हा शब्दपंखा पूर्ण केलेला आहे. प्रश्न क्रमांक 12. खालील संवाद पूर्ण करा. मी. काका, तुम्ही कशाचे चित्र काढत आहात? काका. बाळा, मी सुंदर निसर्ग चित्र काढत आहे. मी. वा, किती सुंदर चित्र आहे. एवढे सुंदर चित्र तुम्ही कसे काढता? काका. नियमित सराव, निरीक्षण आणि कल्पकता यामुळे चित्र सुंदर दिसते. मी. मला सुद्धा चित्रकला शिकायची आहे. मी काय करू? काका. बाळा, रोज थोडा सराव कर, निसर्गाचे बारकाईने निरीक्षण कर आणि मनापासून चित्र काढ. मी. तुमचा सल्ला मला खूप आवडला. मी आजपासूनच सराव सुरू करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 आभाळातील फरकांड्या या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी चॅनलचा आभाळातील फरकांड्या या पाठाचा हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. शिकू मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.